नमस्कार मित्रांनो. ग्रुप डी वाल्या पोरांचे मजेच मजे. का बरं? 2024 ची जी काय ऍडव्हर्टिजमेंट आलेली होती त्याची एक्झाम चालूच आहे की लगेचच 2025 चं नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि मागच्या महिन्यामध्ये रेल्वेने त्यांचं जे कॅलेंडर पब्लिश केलं 2026-27 च्या एक्झामसाठी, त्यामध्ये त्यांनी 2026 चं जे काही नोटिफिकेशन आहे ते ऑगस्ट सप्टेंबर मध्ये येणार हे देखील सांगितलंय. याचाच अर्थ तुम्हाला 2024 ची एक्झाम जस्ट सुरू आहे. सध्या एक्झाम पण चालू आहेत. मागच्या महिन्यात सुरू झाली, या महिन्यात पेपर आहेत. लगेच 2025 चं नोटिफिकेशन आता आलंय, ज्याची एक्झाम पुढच्या 5 ते 6 महिन्यात होईल. आणि 2026 चे मुलं ज्यांना पुढे तयारी करायची, विचार करा, त्यांनी ऑगस्ट मध्ये नोटिफिकेशन येईल, ती एक्झाम एक तर डिसेंबर जानेवारी 27 पर्यंत तुमची एक्झाम होऊन जाईल. म्हणजे 3 एक्झामचे चान्स ग्रुप डी च्या मुलांसाठी येणार आहे. तर मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत 2025 चं जे ग्रुप डी चं नोटिफिकेशन आलंय त्याबद्दल. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी कुठल्या झोन मधून भरावा, त्यासोबत मेडिकल क्रायटेरिया काय आहेत, काय चुका टाळल्या पाहिजे फॉर्म फिल करताना. मागच्या वर्षी फक्त सही तुम्ही रनिंग मध्ये नाही लिहिली म्हणून विद्यार्थ्यांना बसू दिलं नव्हतं. तर या छोट्या छोट्या मिस्टेक तुम्हाला काय काय टाळायच्यात फॉर्म फिल करताना, कुठले सब्जेक्ट्स असतात, पॅटर्न काय, मेडिकल कसं होतं, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. बघा, जागा आहेत 22,000. तुमची जी ऍडव्हर्टिजमेंट आली ती आली 31 जानेवारीला. आणि त्यानंतर तुमची अर्ज करण्याची जी लास्ट या ठिकाणी डेट आहे ती 2 मार्च आहे. तर 2 मार्च पर्यंत इतकं वाट बघायची नाही तुम्हाला. एक पुढचे 4 ते 5 दिवस व्यवस्थित कुठल्या झोन मधून फॉर्म भरायचा आहे, कुठे वॅकन्सीज आहे, तुमच्या कॅटेगरीच्या वॅकन्सीज कुठे आहे, तुम्ही मेडिकलमध्ये फिट होताय का त्या पोस्टला, ही सगळी माहिती पुढच्या एका वीक मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अनालाइज करायची आहे आणि लवकरात लवकर फॉर्म फिल करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर फॉर्म चुकला भरण्यासाठी तर काय करावं लागेल, त्या सगळ्या गोष्टी मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. काळजी करू नका बिलकुल. ठीक आहे. प्रॉपरली डिस्कस करणार आहे आपण संपूर्ण नोटिफिकेशन. तर बघा, पदाचं नाव काय आहे? ग्रुप डी लेवल 1. लेवल 1 ची ही रेल्वेतला सगळ्यात लोअर एंट्री जिथं आपण करतो ती जागा म्हणजे ही लेवल 1 ग्रुप डी वॅकन्सी. तर बघा, प्रारंभिक वेतन जे आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल तर 18,000 वेतन आहे. 18,000. सध्या तुम्हाला 58% डीए भेटतोय. ठीक आहे. 58% डीए मिळून सगळं कॅल्क्युलेशन केलं 10,000च्या आसपास जातो. म्हणजे हे झाले 28-29 हजारच्या आसपास सॅलरी. त्याच्यावर एचआरए आहे. जर तुम्ही नाईटला ड्युटी केली तर नाईट शिफ्ट अलाउन्स असतो तुम्हाला 150 रुपये पर डे. हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर इन हँड सॅलरी जी तुमची इन हँड सॅलरी जाणार आहे, ठीक आहे, ती सॅलरी तुम्हाला अराउंड एक 32,000च्या आसपास एक हँडसम सॅलरी या लेवल 1 ची मिळून जाते. ठीक आहे. त्यानंतर वयाची अट काय, 18 ते 33 वर्ष आहे. टोटल वॅकन्सी 22,195. ओके. तर मी आता जे सांगत होतो तुम्हाला, मूळ वेतन आहे 18,000. महागाई भत्ता बघा 9 ते 10,000. घर भाडं एचआरए जे असतं ते सिटी वाईज असतं. झेड सिटी मध्ये 2,000 आहे, एक्स सिटी मध्ये 4,000 असतंय. बाकीचे भत्ते, नाईट शिफ्ट अलाउन्स वगैरे जे आपण म्हणतो, हे सगळे पकडलं तर एक 30 ते 34,000 सॅलरी. तुम्ही कुठल्या सिटीमध्ये काम करताय, एक्स वाय झेड, त्या हिशोबाने ही सॅलरी तुमची त्या ठिकाणी बदलणार आहे. ठीक आहे. ओके. एज लिमिट तर बघा 18 ते 33, 10वी बेसवर ही पोस्ट असल्याने एक 18 पासून सुरुवात होते आणि एक 33 वर्ष म्हणजे बऱ्यापैकी संधी त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेली आहे. कारण की पूर्वी ह्या रेल्वेच्या वॅकन्सी 4-4 वर्षांनी यायच्या, त्यामुळं चान्स भेटत नसतात विद्यार्थ्यांना. त्यामुळं रेल्वेचं जे एज लिमिट आहे ग्रुप डी साठी, एनटीपीसी साठी देखील 18 ते 33 आहे, पण त्या ग्रॅज्युएशन लेवलच्या आणि 12th लेवलच्या पोस्ट आहे. परंतु 10th लेवलच्या पोस्टसाठी देखील एक चांगलं एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे. युआर कॅटेगरीचा कोणी विद्यार्थी असेल तर बघा, त्याची जन्मतारीख याआधी जन्म झालेला नसावा, म्हणजे 2 जानेवारी 1993च्या अगोदरचा नकोय तो. ठीक आहे, या पद्धतीने. आणि जन्मतारीख यानंतर जन्म झालेला नसावा, 1 जानेवारी 2008. बघा, म्हणजे 3 जानेवारी पासून तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1/1/2008च्या अगोदर जन्म झालेला पाहिजे. याच्यामध्ये तुमचा जन्म डेट तुमची डीओबी फॉल करत असेल तर तुम्ही युआर मधून फॉर्म भरू शकता. त्याच प्रकारे ओबीसीला 3 वर्ष रिलॅक्सेशन, एससी एसटीला 5 वर्ष तुम्हाला वयो सवलत दिलेली आहे, ते या ठिकाणी दिले. बघा, ओबीसी नॉन क्रिमिलियर. ठीक आहे. आता ओबीसी मध्ये देखील बघा, बरेचसे विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियरची अट माहिती नसते. जर तुमची नॉन क्रिमिलियर नसेल तर तुम्ही ओबीसी मध्ये फॉल करत नाही. तर तुम्ही फॉर्म भरताना नॉन क्रिमिलियर मधून फॉर्म भरला, ठीक आहे,
आणि त्यानंतर जर तुमचा डीव्हीच्या वेळेस तुमच्याकडे ओबीसी नॉन क्रिमिलियर नसेल किंवा प्रॉपर डेटच्या फॉर्मॅटमध्ये नसेल, त्यांनी पण डेट मेन्शन केलेली आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी की ह्या डेटचाच नॉन क्रिमिलियर पाहिजे, ते मी पुढे सांगतो तुम्हाला. तर त्या डेटचा नॉन क्रिमिलियर नसेल तर तुम्हाला UR मधून त्या ठिकाणी सिलेक्शन घ्यावं लागेल, हे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय. त्यामुळं जे विद्यार्थी ओबीसी नॉन क्रिमिलियर आहेत त्यांनी ही गोष्ट व्यवस्थितपणे बघायची आहे. तेच मी आता सांगत होतो तुम्हाला की महत्वाची तारीख, क्रुशियल डेट फॉर त्या ठिकाणी रिझर्वेशन कुठली डेट आहे ओबीसी साठी, तर तुम्हाला 1 एप्रिल 2025 पासून तर 2 मार्च म्हणजे जी काय लास्ट डेट आहे तुमची नोटिफिकेशनची, ह्या मध्येच तुमची जी ओबीसी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची जी डेट आहे ती याच्यामध्येच पाहिजे. मागच्या वेळेसचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचे अनुभव खराब आहेत. जर तुमचे डीवीला ह्या डेटच्या सर्टिफिकेट तुमचे नसतील तर 100% तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होणार आहे. ठीक आहे, त्यामुळं सर्टिफिकेट अजून जर नसेल तर वेळ आहे 2 मार्च पर्यंत सर्टिफिकेट काढून घ्या. शैक्षणिक पात्रता जर मी मगाशी सांगितलं की बघा फक्त 10वी पास आहे किंवा जर तुमचा ITI झालेला असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. 10वी किंवा ITI बेसवर ह्या जागा निघलेल्या आहेत. ठीक आहे, मग 10वी बेसवर आहे, मग 12वीचे विद्यार्थी भरू शकत नाहीत का, ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी भरू शकत नाहीत का, तर आरामात भरू शकतात. ज्यांचं 12वी झालंय, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय, कुणाचं MTech झालं असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता, काहीच अडचण नाहीये. ओके, आता फॉर्म भरण्यासाठी फीज किती आहे, तर तुम्ही बघितलं की हा SC ST माजी सैनिक, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक, आर्थिक दृष्टी मागासवर्ग, EBC या सगळ्यांना 250 रुपये फॉर्म फी आहे. हे सोडून जनरल ओबीसीचे जे काय विद्यार्थी आहेत, ठीक आहे, बॉईज स्टुडंट जे काय असतील त्यांना 500 रुपये फीज आहे. त्यातली 400 रुपये तुम्हाला रिटर्न मिळणार आहेत. कधी, ज्यावेळेस तुम्ही CBT एक्झामला जाल त्यानंतर तुम्हाला हे पैसे रिफंड मिळणार आहेत, 400 रुपये रिफंड. आणि जे ह्या महिला किंवा PWD SC ST हे जे विद्यार्थी आहेत यांची 250 रुपये फीस देखील रिटर्न मिळणार आहे. त्याच्यातून फक्त बँक चार्जेस मायनस करून तुम्हाला उरलेली फी ज्यावेळेस तुम्ही CBT परीक्षेला जाल उपस्थित राहिल्यास तुम्हाला ही फी रिटर्न मिळणार आहे. ठीक आहे, ओके. आता परीक्षेचं स्वरूप कसं आहे, ठीक आहे, तर परीक्षेचं स्वरूप या प्रकारे बघा. सामान्य ज्ञान, सायन्सचे 25 क्वेश्चन येतात, गणिताचे 25 क्वेश्चन येतात, त्यानंतर ज्याला रिझनिंग म्हणतो आपण, सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशास्त्र 30 प्रश्न येतात, आणि GK आणि करंट अफेअर्सचे 20 क्वेश्चन. असे प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कला असे 100 प्रश्न येतात 100 मार्कांसाठी, आणि वेळ आहे तुम्हाला 1.5 तास 90 मिनिटांमध्ये ते तुम्हाला सोडवायचे. निगेटिव्ह मार्किंग किती आहे, तर रेल्वेच्या सर्व एक्झाम्सला 1/3 निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे, ओके. आता यामध्ये कुठले कुठले टॉपिक्स येतात, जर तुम्ही गणितामध्ये विचारलं तर संख्या पद्धती, संख्या ज्ञान आपण म्हणतो, नंबर सिस्टीम, दशांश, अपूर्णांक, लसावी मसावी, प्रमाण, अनुपात, टक्केवारी, क्षेत्रफळ मापन, वेळ काम, वेळ अंतर, सरळ व्यास, चक्रवाढ व्यास, नफा तोटा असेल, बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, प्राथमिक सांख्यिकी, वर्गमूळ, वयावर आधारित प्रॉब्लेम, दिनदर्शिका, घड्याळ, पाईप आणि टाक्या, नळ आणि टाकी ज्याला आपण म्हणतो. तर हा जो सिलेबस आहे हा एकदम इझी लेवलचे प्रॉब्लेम ग्रुप दिले येतात. डिफिकल्टी लेवल खूप त्या ठिकाणी कमी ठेवलेली असते, कारण की एक्झाम ही 10वी बेसवर आहे. ठीक आहे, तुम्ही जर बेसिक जरी ह्या टॉपिकचे सर्व कव्हर केले तर तुम्ही इझिली हा सेक्शन क्लिअर करू शकता, बिलकुल डिफिकल्ट नाही आहे. त्यानंतर सामान्य बुद्धिमत्ता किंवा रिझनिंग ज्याला आपण म्हणतो, तर रिझनिंग मध्ये देखील बघा टॉपिक मी तुमच्या समोर दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये नंबर सिरीज असतील, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स असतील, ब्लड रिलेशन ज्याला नाते संबंध म्हणतो आपण, सिलोजिझम, वेन डायग्राम, डेटा इंटरप्रिटेशन आणि सफिशियन्सी, निष्कर्ष क्षमता ज्याला कन्क्लुजन स्टेटमेंटचे प्रश्न आहेत. हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे यातला, याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. त्यानंतर डिस्टन्स डायरेक्शन आहे, क्लासिफिकेशन आहे, अनालिटिकल रिझनिंग आहे, हा वाला पोर्शन सध्या थोडासा जास्त येतोय. त्यानंतर आर्ग्युमेंट, कन्क्लुजन, स्टेटमेंट, अझम्पशन, कन्क्लुजन याचे देखील प्रश्न ह्या नवीन पॅटर्न मध्ये TCS जास्त विचारत आहे, कारण की रेल्वेची एक्झाम अजूनही TCS कडेच आहे. ठीक आहे, त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ह्या ठिकाणी सायन्स, की ज्याचे तुम्हाला या ठिकाणी 25 प्रश्न येणार आहेत सायन्सचे. तर सायन्समध्ये 3 विषय येतात परत. जनरल सायन्समध्ये या ठिकाणी फिजिक्स आहे. त्यांनी क्लिअरली सांगितलंय की 10वी स्तरावरती हे प्रश्न विचारले जातात, CBSE 10वी पर्यंत सिलेबसवर. ठीक आहे, त्यानंतर गती नियम असेल, काम, ऊर्जा, शक्ती, उष्णता, प्रकाश, वीज, चुंबकत्व हे टॉपिक असतील. रसायनशास्त्रामध्ये ज्याला केमिस्ट्री आपण म्हणतो,
पदार्थांचे प्रकार, अणुरेणू, आम्लक, क्षार, मीठ, धातू, अधातू, रासायनिक अभिक्रिया, कार्बन व त्याचे संयुगे, आणि जीवशास्त्र ज्याला आपण लाईफ सायन्स किंवा बायोलॉजी म्हणतो जनरल भाषेमध्ये, तर त्यामध्ये मानवी प्रणाली, शरीर प्रणाली, वनस्पती व प्राणी, पर्यावरण परिसंस्था, अनुवंशिकता, अन्न साखळी, ह्या टाईपचे टॉपिक आहे. 10वी पर्यंतचा जो काय सिलेबस आपण शिकलेलो आहोत तो सिलेबस या ठिकाणी विचारणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे बिलकुल घाबरायचं नाहीये. आणि लास्ट जी के किंवा चालू घडामोडी, जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्स, याच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान असेल, क्रीडा असेल, संस्कृती, व्यक्तिमत्व, अर्थव्यवस्था, राजकारण, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, पुरस्कार व सन्मान, योजना, कार्यक्रम, महत्वाच्या घटना, या सर्व या जी के आणि करंट अफेअर मध्ये तुम्हाला विचारले जाणार आहेत. ठीक आहे, साधारणतः लास्ट वन इयरचे करंट अफेअर्स रेल्वेमध्ये विचारले जातात. ठीक आहे, लास्ट 1 इयर. ठीक आहे, ती तयारी तुम्हाला त्या प्रकारे करावी लागेल. जास्त डिटेलमध्ये नाही केले तरी चालतील. ठीक आहे, परंतु शेवटचे एका वर्षापर्यंतचे करंट अफेअर्स तुम्हाला प्रॉपरली करावे लागतील. ठीक आहे, त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट. ऍक्च्युअली आपलं जे सिलेक्शन आहे ती किती टप्प्यात होणार आहे, तर सुरुवातीला ऑनलाईन एक्झामिनेशन शेड्यूल, ज्याला आपण सीबीटी म्हणतो, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. त्याच्यानंतर जे विद्यार्थी त्यामध्ये पास होतील तर त्यातले 1:3 म्हणजे 3 टाइम्स स्टुडंट जे आहेत, 3 टाइम्स स्टुडंट तुमचे पीईटी, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट किंवा शारीरिक कार्यक्षमता चाचणीमध्ये घेतले जाणार आहेत. तर यामध्ये आल्यानंतर काय निकष आहेत, काय होणार आहे, तर बघा, पुरुषांसाठी तुम्हाला 35 किलो वजन उचलायचे, वाळूची गोणी देतात 35 किलोची, आणि 100 मीटर तुम्हाला चालायचं असतं 2 मिनिटांमध्ये, आणि ती गोणी त्या 2 मिनिटांमध्ये खाली ठेवायची नाही, म्हणजे क्लिअरलीच घेऊन जायची आहे तुम्हाला त्या एंड लाईन पर्यंत. ठीक आहे, आणि धावण्याची पण या ठिकाणी चाचणी होणार आहे, म्हणजे रनिंग 1000 मीटर, 1 किलोमीटर तुम्हाला पळायचं 4 मिनिटं आणि 15 सेकंदामध्ये एकच संधी तुम्हाला मिळते दोन्ही केसमध्ये. ठीक आहे, हे झालं पुरुष उमेदवार असेल तर. जर कॅन्डिडेट महिला असेल तर 20 किलो तुम्हाला वजन उचलून चालायचं 100 मीटर पर्यंत 2 मिनिटांमध्ये, आणि तुम्हाला मध्ये वजन खाली ठेवायचं नाहीये. त्याच प्रकारे 1000 मीटर रनिंग करायची आहे 5 मिनिटं 40 सेकंदामध्ये, आणि तुम्हाला एक संधी मिळणार आहे. ठीक आहे, तर या प्रकारे पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी या प्रकारे तुमची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट असणार आहे. बिलकुल घाबरू नका या गोष्टीला. आता असं वाटतं की बाबा एवढं वजन घेऊन कधी चालणार आहेत आपण, जशी तुम्ही प्रॅक्टिस करा, ग्राउंड कराल, 1-2 महिन्यामध्ये तुम्ही ही गोष्ट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर ही जी चाचणी आहे या चाचणीला कुठलेही मार्क नाही आहेत. ठीक आहे, ही फक्त पात्र व अपात्र स्वरूपाची ही एक्झाम असणार आहे. याच्यासाठी कुठलेही गुण दिले जात नाही, ही फक्त क्वालिफाय करायची आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि तुम्हाला याच्यामध्ये 3 पट विद्यार्थी घेतले जातात. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट की सर मेडिकल, यासाठी मेडिकल ग्राउंड काय काय आहेत, सगळ्यात इम्पॉर्टंट डोळ्याचे निकष असतात. ठीक आहे, तर यामध्ये बघा त्यांनी जे सांगितलंय की वैद्यकीय दृष्टी मानक ज्याला आपण म्हणतो, तर बघा दृष्टी मानक, डोळ्यांच्या कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या. आता बघा हे का गरजेचं आहे, कारण की याच्यामध्ये बघा 4 श्रेणी दिलेल्या आहेत त्यांनी, A2, A3, B1, C1. तुम्ही जर नोटिफिकेशनच्या शेवटी गेलात, ज्या ठिकाणी कॉलम दिलेले आहेत व्हॅकन्सीचे, तर त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की कुठली पोस्ट आहे, त्याच्यासाठी कुठली वैद्यकीय श्रेणी किंवा कुठलं ग्रेड तुम्हाला त्या ठिकाणी लागतोय. आता तुम्हाला प्रेफरन्स भरायचे फॉर्म मध्ये, जर तुम्ही A2 प्रेफरन्स भरला 1 नंबरला, आणि तुम्हाला नंतर कळालं की A2 मध्ये जो काही निकष लागतो त्यासाठी तुम्ही पात्रच नाहीयेत, तर तुमचा त्या ठिकाणी प्रेफरन्स वाया जाणार आहे. ठीक आहे, तुमच्या जागी दुसरा कुठला जो स्टुडंट असेल ज्याने तुमच्यापेक्षा कमी मार्क असतील आणि 1 नंबर प्रेफरन्स टाकला असेल, त्याला ती पोस्ट भेटून जाईल. त्यामुळे पोस्ट प्रेफरन्स तुम्हाला तुमच्या वैद्यकीय निकषावरती भरायचे आहेत. सर हे निकष आम्हाला कसे समजतील, तर तुम्ही तुमच्या जवळच्या जे काही डोळ्याचे हॉस्पिटल असेल, डॉक्टर असतील, ठीक आहे, त्यांना हे दाखवा. या प्रकारे ते चेक करतील तुमची जी दूरदृष्टी आहे ती 6/9 आहे, दूरची विजन 6/12 आहे, 6/15 आहे. ठीक आहे, 6/18 आहे. तर ही विजन तुमची चेक होईल, आणि त्यानुसार तुम्ही A2 मध्ये येता, A3 मध्ये येता, B1 मध्ये येता, C1 मध्ये येता, हे तुम्हाला समजेल. तुम्ही कलर ब्लाइंड आहात का, कलर ब्लाइंड साठी इशिहारा नावाची टेस्ट असते, ती पण करून घ्या. कारण की इथं त्यांनी सांगितलंय की तुमची जी कलर ब्लाइंडनेस आहे ते नकोय तुमच्यामध्ये. ठीक आहे, तर ह्या गोष्टी प्रॉपरली तुम्हाला बघायच्या आणि त्यानुसारच पोस्ट प्रेफरन्स भरायचे आहेत. मी एक सेपरेट 5 मिनिटाचा एक छोटासा व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्यामध्ये तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स कसे भरायचे
ठीक आहे, मुलांसाठी कसे भरायचे, मुलींनी कसे भरायचे, ज्यांना पुढे तयारी करायची त्या विद्यार्थ्यांनी कसे भरायचे, त्यासाठी एक शॉर्ट व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. ठीक आहे, तर प्रोसेस कशी राहणार आहे, सीबीटी राहील जी तुमची सिंगल एक्झाम राहणार आहे. त्यानंतर पीईटी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट ज्याच्यामध्ये तीन पट मुलं घेतले जातील आणि याच्यातून परत डीव्ही मेडिकल होईल तुमचं. ठीक आहे, डीव्ही आणि मेडिकल होईल आणि त्यानंतर तुमची या ठिकाणी जॉईनिंग येणार आहे. या प्रकारे सिंपल आणि सुटसुटीत अशी प्रोसेस आहे. आता फॉर्म भरायचा. ठीक आहे, फॉर्म कुठं भरायचा सर आणि काय प्रोसेस आहे. फॉर्म भरण्यासाठी बघा, तुम्हाला एक अकाउंट बनवायचं आहे. जर तुमचं कधीच अकाउंट नसेल, तुम्ही अजूनपर्यंत रेल्वेचा फॉर्म भरला नाहीये, तर तुम्हाला अकाउंट क्रिएट करावं लागेल. आणि जर तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही त्या अकाउंटवरून फॉर्म भरू शकता. तर वेबसाईट कुठली, तर बघा या ठिकाणी वेबसाईट मी दिलेली आहे www.rrbapply.gov.in. या वेबसाईटद्वारे तुम्ही फॉर्म भरू शकता. माहिती कुठली भरायची तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही अकाउंट ओपन करता त्यावेळेस जो मोबाईल नंबर तुम्ही देणार आहेत, जो ईमेल आयडी तुम्ही देणार आहेत, तो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुमचाच द्यायचा आहे, झेरॉक्स सेंटरचा देऊ नका. कारण की इथून पुढे रेल्वे तुमच्याशी जो संपर्क करणार आहे तर त्याच मोबाईल आणि ईमेल आयडी द्वारे होणार आहे. त्यामुळे ही चुकी करू नका. बहुतेक विद्यार्थी काय करतात, स्वतःचा मोबाईल नाहीये, आता शक्यतो असं होत नाही प्रत्येकाकडे मोबाईल असतो, तरी देखील त्या ठिकाणी झेरॉक्स सेंटर किंवा जो फॉर्म भरतायत त्यांचा नंबर तुम्ही देऊन टाकता. तर ती चुकी करू नका. हा स्वतःचा वैयक्तिक मोबाईल नंबर तुम्हाला भरायचा आहे, ईमेल आयडी भरायचा आहे. आणि यामध्ये भरलेली जी माहिती आहे, क्रिएटेड अकाउंट मध्ये भरलेली माहिती परत बदलता येत नाही. मग तुमचा मोबाईल नंबर असेल, ईमेल आयडी असेल, बरेचसे विद्यार्थी दरवेळेस आमच्याकडे येतात की सर मोबाईल आयडी मोबाईल नंबर आम्ही चुकीचाच भरला, त्याच्यावर मेसेजेस येत नाही सर, मी त्याच्यावर रिचार्जच करत नाही. तर असले छोट्या छोट्या सिली मिस्टेक करू नका. ठीक आहे, ईमेल आयडी मोबाईल नंबर जो चालू आहे तोच भरा. त्यानंतर प्रॉपरली सगळा फॉर्म तुम्हाला एकदा क्रिएट अकाउंट केलं की मग फॉर्मवर यायचंय. ठीक आहे, दोन पार्ट आहेत, एक तर अकाउंट क्रिएट करा, जर तुमचं नसेल अकाउंट क्रिएट केलं की मग तुम्हाला मेन फॉर्म भरायचा आहे. आता क्रिएट अकाउंट मध्ये भरलेली माहिती परत बदलता येत नाही, त्यामुळे ती जाणीवपूर्वक भरायची आहे. बाकी दुसरी माहिती चेंज करता येते पण क्रिएट अकाउंटची माहिती बदलता येत नाही. त्यानंतर अर्ज प्रॉपरली फिल करायचा, तुमची सगळी माहिती भरा त्याच्यात जे काही दिले असेल. ठीक आहे, लॉग इन करून अर्ज पूर्ण भरा. फोटो आणि सही, आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. तुम्हाला एक सही, तुमची जी सही आहे बघा, जसं माझी सही आहे या प्रकारे मी माझी सही करतो, फॉर एक्झाम्पल मी करून दाखवली. ठीक आहे, किंवा या अशा प्रकारे एक रनिंग ज्याला सही म्हणतो, ही सही चालेल, ही सही चालेल, पण मी माझं नाव लिहितोय ह्या प्रकारे प्रशांत. ठीक आहे, तर ही सही चालणार नाही. तुमचं नाव ब्लॉक लेटर मध्ये सही चालणार नाही. याच्या बेसिसवर मागच्या वर्षी मुलांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम आलेले होते, त्यांना डीबी मधून बाहेर काढलेलं आहे. ठीक आहे, तर ब्लॉक लेटर मध्ये सही करायची नाही, रनिंग लिपीमध्ये सही करायची आहे. आणि फोटो जो आहे तुमचा, तो फोटो तुम्हाला लाईव्ह कॅप्चर करायचा आहे, फोटो अपलोड करायचा नाही. ठीक आहे, साईन तुम्हाला अपलोड करायची आहे, साईन पण ब्लॅक मध्ये, ब्लॅक इंकने व्हाईट पेपरवरती सही करायची रनिंग मध्ये, तिला प्रॉपरली त्या ठिकाणी स्कॅन करायचंय आणि ती अपलोड करायची आहे तुम्हाला. त्याचा पण त्यांनी हाईट आणि विड्थ किती दिली ती दिलेली आहे, तर तुम्ही नोटिफिकेशन मध्ये बघू शकता. त्या प्रकारे भरा, चुकू नका. त्यानंतर फॉर्म फीज भरा आणि फायनल सबमिशन करून तुमचा जो फॉर्म आहे त्याची प्रिंट नक्की काढून ठेवा स्वतःकडे. ठीक आहे, ते जास्त गरजेचं आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एक इंग्रजीचा न्यूनगंड म्हणतो आपण किंवा भीती वाटते, तर मुलं विचारतात सर मराठीत फॉर्म आहे का. तर हा फॉर्म तुम्हाला मराठीत, म्हणजे एक्झाम मराठीत आहे का, तर 100% एक्झाम मराठीत आहे. तर बघा, सीबीटी परीक्षेतील प्रश्न खालील भाषांमध्ये, एक तर इंग्रजी हिंदी तर अवेलेबल आहेत, त्याशिवाय 13 प्रादेशिक भाषामध्ये पेपर देता येतो, ज्यामध्ये मराठी येते, त्यामुळे मराठीत पेपर देता येतो. तर त्यासाठी काय करायचं सर, मराठीत पेपर देण्यासाठी, तर तुम्हाला फॉर्म भरताना लँग्वेज ऑफ पेपर जी सिलेक्ट करायची आहे ती तुम्हाला मराठी सिलेक्ट करायची आहे. तुम्ही ती मराठी सिलेक्ट केली तर एक्झामला ज्यावेळेस जाल तर तुम्हाला क्वेश्चन मराठीत देखील दिसतील आणि क्वेश्चन इंग्लिशमध्ये पण दिसतील. पण जर तुम्ही इथं इंग्लिश सिलेक्ट केली तर पेपर इंग्लिश मध्येच येणार आहे. ठीक आहे, तर ती चुकी करायची नाही. फॉर्म लँग्वेज ऑफ एक्झाम सिलेक्ट करताना मराठी करा. ठीक आहे, आणि ज्यावेळेस तुम्हाला पेपर येईल, तुम्हाला एखादा क्वेश्चन इंग्लिशमध्ये बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे काळजीपूर्वक बघायच्या आहेत फॉर्म भरताना. त्यानंतर सर झोन सिलेक्शन इम्पॉर्टंट काय, तर दोन गोष्टी आहेत झोन सिलेक्शनच्या. एक तर सुरुवातीला फॉर्म भरताना
तुम्ही जर एखादा झोन टाकला, सपोज तुम्ही मुंबई झोन टाकला फॉर्म भरताना आणि तुम्ही आहे नांदेडकडचे, आणि मग तुम्हाला कळालं की सर तिकडे तर लाईनच नाही, सिकंदराबाद झोन टाकायला पाहिजे होता, मला बदलता येईल का? बदलता येणार नाही. ठीक आहे, झोन बदलता येत नाही तुमचा, तुमचा ईमेल आयडी, फोन नंबर, इन्फॉर्मेशन बदलता येत नाही. त्यामुळे एक तर तुम्हाला फॉर्म भरताना प्रॉपरली ह्या गोष्टी चेक करायच्यात, कुठं तुम्ही तुमच्याकडे कुठली लाईन येते किंवा आरआरबीच्या कुठल्या झोनमध्ये तुम्ही फॉलो करता, तुम्हाला तिथे पोस्टिंग पाहिजे असेल तर. ठीक आहे, जसं एखादा विद्यार्थी मुंबई नगर साईडचा आहे, पुण्याकडचा आहे, तर तो म्हणेल की सर मी सेंट्रल मधून भरतो. एखादा नांदेड मराठवाड्यातील विद्यार्थी असेल तर तो म्हणेल मी साऊथ सेंट्रल मधनं भरतो. ठीक आहे, तर ह्या प्रकारे तुम्हाला व्यवस्थित गोष्टी बघायच्या आहेत. त्यानंतर एकदा एखादा झोन मध्ये तुम्हाला जॉब लागला, सपोज तुम्ही आता तुम्ही काय करता की सर मला कुठेही जॉब पाहिजे, मला तुम्ही अंदमान निकोबार मध्ये फेका. मग अशा वेळेस आपण काय करतो, कुठलाही केरळ, कर्नाटक, तामिळनाडूचा झोन टाकून देतो कमी कट ऑफ वाला, आणि त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं तर मित्रांनो कमीत कमी 5 ते 10 वर्ष, ठीक आहे, कमीत कमी तुम्हाला त्या ठिकाणी 5 ते 10 वर्ष तुम्हाला जॉब करावा लागेल, आणि त्यानंतरच तुमचा ट्रान्सफर झोन मधून होऊ शकतं, त्याची पण गॅरंटी नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जो झोन टाकताय तो असा टाका की त्या ठिकाणी 5 ते 10 वर्ष तुम्हाला सर्व्हाइव्ह करावं लागेल, तुम्ही करू शकता, जॉब करू शकता. ठीक आहे, त्यानंतर तुमचा ट्रान्सफर त्या ठिकाणावरनं होणार आहे. फॉर्म भरताना चुकी झाली सर, मग काय करायचं? तर एक अर्ज दुरुस्तीचा मॉडिफिकेशन विंडो तुमच्यासाठी रेल्वे ओपन करते. 2 मार्च पर्यंत फॉर्म फिलिंगची डेट आहे. त्याच्यानंतर 5 मार्च पासून 14 मार्च पर्यंत तुम्ही अर्ज दुरुस्ती करू शकता. त्यामध्ये काय करू शकत नाहीत तुम्ही, खालील तपशील बदलता येत नाही. त्यापैकी त्यामध्ये काय, क्रिएट अँड अकाउंट मध्ये भरलेली माहिती, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, निवडलेला आरआरबी झोन हे तुम्हाला बदलता येत नाही. बाकीचे इन्फॉर्मेशन तुम्ही बदलू शकता, आणि तिथं दुरुस्त करायची असेल तर तुम्हाला 250 रुपये भरावे लागतील. तुमचा फॉर्म फी भरलेली वेगळी आणि ही 250 रुपये वेगळी, आणि ही रिफंड होत नाही. हा रिफंड मिळत नाही, हे पैसे गेले तुमच्या चुकीसाठी. सर मी मुलगी आहे, मग मला तर फॉर्म फ्री आहे, तर मी भरलं तर मला रिफंड मिळणार आहे का? कोणालाही रिफंड मिळणार नाही. तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असो, तुम्ही पीडब्ल्यूडी, एससी, एसटी, लेडीज, कुठल्याही कॅटेगरीमध्ये असो, जर तुमची चुकी झाली आणि तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला 250 रुपये भरावे लागेल. सर एकदा चूक झाली, दुसऱ्यांदा चूक झाली तर परत 250 रुपये. या प्रकारे जोपर्यंत तुम्ही ते चेंजेस करा, तुम्हाला 250 रुपये त्या ठिकाणी भरावे लागतील. ठीक आहे, ओके. आता बघा, साऊथ सेंट्रल सिकंदराबाद ज्याचं हेडक्वार्टर आहे सिकंदराबादला. ठीक आहे, तर यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत? 10 पोस्ट आहेत बघा. असिस्टंट ब्रिज आहे ज्या ठिकाणी इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला. त्यानंतर असिस्टंट कॅरेज वॅगन मेकॅनिकल साठी आहे, असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल साठी आहे, असिस्टंट TLNAC इलेक्ट्रिकल साठी आहे, असिस्टंट P&W पॉइंटमन इंजिनिअरिंग, ट्रॅकमन इंजिनिअरिंग, असिस्टंट SNT, त्यानंतर असिस्टंट ट्रॅक मशीन पॉइंट्समन, असिस्टंट TRD. तर हे व्यवस्थित बघून घ्या. या प्रकारे तुम्हाला काय टाकायचे, प्रेफरन्स टाकायचे. आता याच्यात नक्की काय काम आहे, कशा प्रकारे जॉब आहे, याचा सेपरेट व्हिडिओ मी पुढच्या 2 दिवसात घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्हाला संकल्प SSC रेल्वे आपलं जे चॅनल आहे, महाराष्ट्रातील आपला एकमेव क्लास आहे जो SSC रेल्वेसाठी एक्सक्लुझिव्हली प्रिपरेशन करून घेतो महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांकडनं. ठीक आहे, आणि आपले रिझल्ट देखील आलेले आहेत. ठीक आहे, तर त्याच विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी आपले रेल्वेमध्ये ग्रुप डी मध्ये काम करतायत, त्यांना विचारूनच या सगळ्या पोस्टची डिटेल माहिती घेऊन मी लवकरच तुमच्या समोर एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. वॅकन्सीज पण बघा, कुठल्या पोस्टसाठी जास्त वॅकन्सीज आहे. तर ट्रॅकमन साठी या ठिकाणी तुम्हाला वॅकन्सी जास्त दिसतील, 653 वॅकन्सीज आहे. त्याच्यानंतर पॉइंट्समन साठी बघा 128 वॅकन्सी आहे. हा जॉब खूप चांगला आहे पॉइंटमनचा. ठीक आहे, नक्की वर्किंग काय मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. त्यानंतर मुंबई झोन मध्ये, ज्याला आपण सेंट्रल रेल्वे म्हणतो, तर मुंबई झोन मध्ये पण बघा, इथे देखील इथे 11 पोस्ट आहे, तिकडे 10 होत्या. असिस्टंट ब्रिज, असिस्टंट कॅरेज अँड वॅगन, तुम्ही नाव बघू शकता, असिस्टंट लोको शेड इलेक्ट्रिकल. तर ह्या सर्व जागा आहेत. वॅकन्सी मुंबई झोन मध्ये म्हणायला गेला तर 2000च्या आसपास वॅकन्सीज आहेत. आणि तुम्ही जर सिकंदराबादच्या मध्ये म्हणायला गेला तर सिकंदराबाद मध्ये तुमच्या साधारणतः 1000 टोटल वॅकन्सीज आहेत. ठीक आहे, या वॅकन्सीज तुम्हाला कमी वाटत असतील, पण हा विचार करा की 2024 ची एक्झाम चालू आहे, 25चं नोटिफिकेशन आलंय, 26चं नोटिफिकेशनची डेट त्यांनी ऑगस्ट मध्ये दिली, म्हणजे 3 नोटिफिकेशन एकाच वर्षामध्ये तुम्हाला भेटत आहेत. तर ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, याचा लाभ तुम्ही घेतलाच पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला ह्या चॅनलवरती,
ठीक आहे. जे आपला SSC संकल्प SSC रेल्वे जे चॅनल आहे याच्यावरती तुम्हाला ह्या संदर्भात पुढे देखील ग्रुप डीचं प्रिपरेशन कसं करायचं, कुठले बुक्स यूज केले पाहिजे, तयारी कशी केली पाहिजे, ठीक आहे. तर ह्या सर्व माहिती आपण घेऊन येणार आहोत. त्यासोबतच एक बॅच आपण घेऊन येणार आहोत तयारीसाठी, परिपूर्ण अशी तयारीसाठी RRB ग्रुप डी मराठीमध्ये, ठीक आहे, मराठीमध्ये. तर आपण ही बॅच मराठीमध्ये घेऊन येणार आहोत, मराठी आणि इंग्लिशमध्ये. तर ही बॅच लवकरच येणार आहे पुढच्या वीकमध्ये, साधारणतः फेबच्या फर्स्ट वीकमध्ये ही बॅच, फेब फर्स्ट वीक मध्ये ही बॅच तुम्हाला आपल्या संकल्प 247 ह्या ॲपवरती अवेलेबल होऊन जाईल. संकल्प 247 याच्यावरती अवेलेबल होऊन जाईल. जर तुम्हाला काही डाऊट असेल, बॅचच्या संदर्भात माहिती पाहिजे असेल, तर माझा व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता. त्यासोबतच आपला टेलिग्राम चॅनल आहे ABD संकल्प, हा पण तुम्हाला जॉईन करायचा आहे. त्यानंतर आपला अजून एक टेलिग्राम चॅनल आहे संकल्प SSC रेल्वे, जे डेडिकेटली आहे SSC आणि रेल्वेसाठी. संकल्प SSC रेल्वे, तर हे चॅनल देखील टेलिग्राम तुम्हाला जॉईन करायचं आहे. आपला इंस्टाग्राम हँडल पण आहे, संकल्प SSC रेल्वे नावाने आपला इंस्टाग्राम आहे. तर इंस्टाग्राम देखील तुम्हाला त्या ठिकाणी फॉलो करून ठेवायचं, जेणेकरून या छोट्या छोट्या अपडेट आम्ही पटकन एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहेत, ज्याच्यामुळे तुमच्यापर्यंत ते अपडेट लवकर पोहोचतील. आणि याची जी बॅच आहे ती देखील पुढच्या वीकमध्ये सुरू होणार आहे मराठीमध्ये. त्यामुळे बिलकुल काळजी करू नका, तुमचं प्रिपरेशन करण्याची जबाबदारी आमची, तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.